करमाळा विधानसभा मतदारसंघात अखेर शरद पवार गटाचा झेंडा फडकला असून यामध्ये नारायण पाटील हे विजयी झाले आहेत। नारायण आबा आपल्या बरोबर, आबा काय सांगाल? आपला विजय झालेला आहे, विद्यमान आमदारांचा आपण दारुण पराभव केलाय, काय प्रतिक्रिया असणार आहे? मी सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे, ज्यांना पाठीमागच्या वेळेस सन्माननीय भाऊंनी मदत केली, परंतु त्याची जाणीव न ठेवता त्यांनी तालुक्यात कुठलाही विकास केला नाही, एकही काम केलेलं नसल्यामुळे लोकांनी त्यांचा दारुण पराभव केला। विजयाचं श्रेय कोणाला द्याल? विजयाचं श्रेय सगळ्या तालुक्यातल्या जनतेला, सन्माननीय जयवंतराव जगतापांना आणि सर्व माझ्या टीमला। भाऊ, आपण पाहताय की ज्याकडे आपण असेल तिकडे आमदार घडलेला आहे, ह्यावेळेस आपण आबांना पाठिंबा दिला होता, काय आपली पहिली प्रतिक्रिया? त्याचबरोबर विजयसिंह मोहिते पाटील सर्व बंधू त्यांनी फार प्रयत्न केले माझ्या निवडीसाठी आणि म्हणून सगळं हे घडलेलं आहे। आपली काय प्रतिक्रिया असणार? मागच्या वेळेस मी संजय मामाला पाठिंबा दिला होता काही आमच्यातल्या मतभेदामुळे, पण त्यांच्याकडून तालुक्याचा म्हणावा असा विकास झाला नाही, भ्रमनिराश झाला, तालुक्यातल्या कुठल्या जनतेला न्याय किंवा कुठलीच कामं झाली नाही आणि ते तालुक्यात कधी आलेही नाही। त्यावेळेस विजयदादांनी, पवार साहेबांनी, जयंत पाटलांनी मला बोलून सांगितलं की ह्यावेळेस तुम्ही आबाच्या पाठीशी उभा राहा आणि पूर्वीची आमची त्यांची नाळ आहे, काँग्रेसपासून राष्ट्रवादी असो किंवा कैलासवासी नामदेवराव जगतापापासून, मग त्यांच्या शब्दाचा आदर ठेवून आबाची माझी पहिली राजकीय दोन्ही दोस्ती ही आहे। गोविंद बापू पाटलांनी मला राजकारणामध्ये खूप मोठं सहकार्य केलं आहे आणि त्याच्यामुळे मी आबांच्या पाठीशी ह्यावेळेस उभा राहिलो आणि जसं आबांनी सांगितलं तसं आम्हाला कुठल्याही गोष्टीचा असा गर्व अहंकार नाहीये। शेवट आबाला निवडून दिले ते जनतेनेच दिले, संजय शिंदेला पाडले ते जनतेनेच पाडलेले। माझा विरोध व्यक्तीशी नसतो, त्याच्या प्रवृत्तीशी असतो। मी गुणाचा सन्मान करतो, अवगुणाच्या बरोबर मी राहत नाही आणि त्याचंच हे चित्र असल्यामुळं मलाही भविष्यात असं वाटतं की आता आबाने सुद्धा सर्व लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण कराव्यात। आता सरकार उद्या कुणाचं स्थापन होतंय, काय होतंय, पण तरी सुद्धा जनसंपर्क, लोकांच्या सुखादुःखामध्ये आम्ही दोघंही सहभागी होणार आहोत आणि जनतेची निराशा होऊन देणार नाही ह्याची निश्चित काळजी घेणार आहोत। करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे उमेदवार नारायण पाटील हे विजयी झालेत। विद्यमान आमदार संजय शिंदे यांचा पराभव केलाय। 36 गाव होते करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये, तो आमदार संजय शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जायचा, परंतु त्या ठिकाणी 1 महिन्यापासून आपण नियोजन केलं होतं, काय आपली प्रतिक्रिया असणार आहे? नक्कीच आम्ही सर्व 36 गावातले तरुण आणि करमाळ्यातले तरुण तिथं आम्ही ठाण म्हणून बसून होतो। तिथल्या वाडी वस्तीवर जाऊन प्रत्येकाच्या अडचणी जाणून घेत होतो। प्रत्येक ठिकाणी लाईटचं असेल, पाण्याचे असेल, रस्त्याचे असतील, बऱ्याच अडचणी तिथं जाणवत होत्या आणि तिथला नागरिक अतिशय त्रस्त झाला होता आणि त्यांनी शरद पवार साहेबांच्या आशीर्वादानं नारायण आबा पाटील यांची हात बळकट केले असं मला निमित्त सांगायचे आणि तिथलं बोगस मतदान आम्ही जवळजवळ 10,000 कमी आणलं। मला एक त्या निमित्ताने सांगायचं होतं की 36 गावाला त्यांनी आव्हान केलं होतं, म्हणजे एक जबरदस्ती आव्हान केलं होतं की मी 80,000 ताणून करा। मग मला सांगायचंय की शेवटी जनतेच्या मनात असावं लागतं की 80,000 का लाख द्यायचं, तुम्ही म्हणून काय होत नसतं। म्हणून मला सांगायचे की नक्कीच माडा असेल, करमाळा जोडलेले 36 गाव असेल, त्या ठिकाणी आज स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो। आपण पाहतोय की सर्वात मोठी निवडणूक असताना देखील आपल्याला कुठल्याही प्रकारचा अनुभव नव्हता मोठ्या निवडणुकीचा, परंतु यामध्ये ग्रामपंचायत जी आपण निवडणूक लढवली याचा फायदा आपल्याला येत झाला का? असं थोडंसं म्हणता येईल, पण सर्वसामान्य आमच्या सोबत होते आणि ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती झाली आणि ही लढाई जनतेने हातात घेतली, म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो। मी कायम करमाळा तालुका आणि 36 गावातील जनतेचा कायम ऋणी राहील। आबांना त्यांनी सेवा करण्याची संधी दिली, आम्ही सेवा ही सर्वसामान्याच्या हितासाठीच आम्ही ही कार्य करू, एवढंच मी तुम्हाला सांगतो। नक्कीच हे होते पृथ्वीराज भाई पाटील, शीतलकुमार मोठे, TV 9 मराठी, करमाळा। ओके।